तारीख होती 19 मे 2024. त्यात पहाटेचे म्हणजेच मध्यरात्रीचे 2 वाजले होते. अशातच एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा आपल्या वडिलांची पोर्शे गाडी घेऊन हाय स्पीडने रोडवर गाडी चालवत होता. अशातच त्याचवेळी 2 युवक युवती अनिश आणि अश्विनी आपल्या घरी जात होते. त्या मुलाला ती गाडी कंट्रोल झाली नाही व त्याने त्या दोघांना मागून धडक दिली. या धडकेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्या बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली. पण अटक केल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या सुटकेमुळे सार्वजनिक रोष निर्माण झाला. पुण्यात तसेच राज्यात व देशात या निर्णयाविरुद्ध रोष निर्माण झाला व अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अशा गंभीर गुन्ह्यातसुद्धा लगेच जामीन मिळाला. यामुळे या निर्णयाविरुद्ध अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या व आक्रोश निर्माण झाला. तसेच या न्यायप्रणालीवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. अनेक समाजसेवक राजकारणी या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर आंदोलन करावे लागले. सोशल मीडिया तसेच अनेक ठिकाणावर सुद्धा या गोष्टीचा निषेध व न्यायप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. तसेच अनेक जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी या दुर्घटनेचे भीषण दृश्यांचे वर्णन केले, ज्यामध्ये त्याची जी पोर्शे कार होती त्याला नंबर प्लेट नव्हती. ड्रायव्हर व त्याचे 2 जे मित्र होते ते सुद्धा मद्यधुंद अवस्थेत होते. एक साक्षीदाराच्या नुसार या हाय स्पीड टक्करमुळे त्या स्वार असणाऱ्या व्यक्ती ह्या 10 ते 15 फूट पुढे फेकल्या गेल्या व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित मुलगा हा पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्यामुळे त्याला या सर्व गोष्टींचा फायदा झाला व तेवढ्या लवकर त्याला जामीन मिळाला अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. पोलिसांनी या सर्व आरोपांचे खंडन करत असे सांगितले की त्या अल्पवयीन मुलावर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्या अल्पवयीन मुलाचे वडील यांच्यावर सुद्धा कारवाई केली व त्यांना अटक केलेली आहे. तसेच त्या अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या सर्व आस्थापनावर हॉटेल्सवर म्हणजेच पबवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. यामुळेच कोसी रेस्टॉरंट तसेच हॉटेल ब्लॅक क्लब यांना सील करण्यात आले, कारण त्यांनी एका अल्पवयीन मुलाला दारू देणे बंदी असताना सुद्धा त्यांनी ती दारू त्याला पुरवली. अशातच ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डने आरोपीला म्हणजेच त्या अल्पवयीन मुलाला पुन्हा एकदा ताब्यात घेऊन 15 दिवसाची त्याला ज्युडिशियल कस्टडी म्हणजे बालसुधागृहात पाठवण्यात आलेलं असून त्याच्या वडिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याला दारू पुरवणाऱ्या सर्व हॉटेल्स म्हणजे पब्स आणि बार सील करण्यात आलेले आहेत. घटनेमुळे व्यापक जनाक्रोश निर्माण झाला असून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अनेकांना असे वाटते की अल्पवयीन मुलांना समावेश असलेल्या प्रकरणामध्ये न्यायिक प्रणाली अधिक कठोर असणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा अशा गंभीर परिणामांचा त्यामध्ये समावेश असतो. सार्वजनिक निषेध आणि पीडितांना न्याय मिळवण्याच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. अनेकांना भविष्यात अशाच घटना टाळण्यासाठी कायदेशीर सुधारणा करायला पाहिजेत असंही सुद्धा वाटत आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.